सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या म्हणण्याकरिता निवडलेला शास्त्रभाग लूक याचा 2 अध्याय 36 ते 38 ही वचने. लूक याचा 2 अध्याय 36 ते 38 ही वचने. संदेष्टी हन्ना. हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. सर्वांना शुभ सकाळ. सलाम. माझ्या प्रियांनो, आज सकाळी लुकाराची सुसमाचार अध्याय 2 वचन 36 ते 38 या वचनातून आपण वाचन केलेलं आहे. आणि या वचनामध्ये माझ्या प्रियांनो, आपण एक हन्ना नावाच्या नबीबद्दल आपण या ठिकाणात पाहणार आहोत. आपण या दिवसात उपवास प्रार्थनेमध्ये आहोत आणि या 3 वचनामध्ये आम्हाला उपवास प्रार्थनेविषयी ही महत्वाची गोष्ट आम्हाला आज शिकायला मिळत आहे की ही हन्ना नावाची ही जी नबी आहे ही म्हातारी झालेली आहे, तरी सुद्धा आम्ही पाहतो की तिचं जीवन जो आहे तो परमेश्वराला समर्पित आहे. ते 84 वर्षाची असून सुद्धा ते देवाच्या मंदिरामध्ये
रात्र दिवस उपासना करत आहे, प्रार्थना करत आहे, कारण तिला माहीत आहे की ज्या परमेश्वराकडे मी माझे नेत्र लावलेले आहेत, ज्या परमेश्वरावर माझा भाव मी ठेवलेला आहे, ज्या परमेश्वराच्या नावामध्ये मी उपवास करत आहे आणि ज्या परमेश्वराच्या पुत्राची मी वाट पाहत आहे, तो परमेश्वर निश्चितच माझी उपवास प्रार्थनेचा उत्तर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती नबी तुम्हाला माहित आहे की ते एका मुलाच्या जन्माची वाट पाहत आहे. येरुशलेमच्या छुटकारेकरता जो परमेश्वराने जी भविष्यवाणी केलेली होती की येशू ख्रिस्ताला तो पाठवणार आहे आणि येरुशलेमच्या छुटकारेसाठी आहे ना, त्या येशू ख्रिस्त त्या क्रुसावर तो जाणार आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे संपूर्ण सृष्टीचा तारण होणार आहे. आणि ही भविष्यवाणीची ती वाट पाहत आहे. आपण पाहत आहोत की या दिवसामध्ये ज्या उपवास प्रार्थना तुम्ही आणि मी करत आहोत, माझ्या प्रियांनो, निश्चितच आम्ही धैर्याने, विश्वासाने आणि पवित्रतेने माझ्या प्रियांनो आम्ही या ठिकाणात प्रार्थना करायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर आम्ही आमचे नेत्र त्या परमेश्वराकडे लावायला पाहिजे. जर आम्ही विश्वासाने, धीराने आमचे नेत्र परमेश्वराकडे लावतो, घुटणे टेकून आम्ही प्रार्थना करतो, तर निश्चितच प्रभू परमेश्वर आमच्या प्रार्थनेचा उत्तर तो आम्हाला देतो. आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये आम्ही दिवस घालवायला पाहिजे, कारण उपवास प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. आणि उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत माझ्या प्रियांनो आपल्याला उपवासाविषयी अनेक उदाहरण दिलेले आहेत. आणि आपण पाहत आहोत की जितक्या लोकांनी परमेश्वराकडे आपले नेत्र लावलेले आहेत आणि उपवास प्रार्थना ठेवलेले आहे, त्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत चमत्कार केलेले आहे. त्या प्रत्येकांच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकलेल्या आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी विश्वासाने आमच्या परमेश्वराचा धावा करायला पाहिजे. उपवास प्रार्थनेमध्ये आम्ही धावा करायला पाहिजे. तुम्ही एस्तेर राणीविषयी जर विचार केला, जर तुम्ही इस्राएल नेहमीविषयी जर विचार केला, दाविदाविषयी जर विचार केला, यहोशाफाटा राजाविषयी जर विचार केला, अनेक लोकांविषयी जर विचार केलं, तर जेव्हा जेव्हा यांच्या जीवनात संकट आले, समस्या आल्या, विपत्त्या आल्या, तेव्हा तेव्हा यांनी उपवास प्रार्थना टेकून, उपवास प्रार्थना करून, घुटणे टेकून यांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. आणि आम्ही काय पाहत आहोत की जो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता प्रभू परमेश्वर त्याने त्यांच्या प्रार्थनेचा उत्तर दिलेला आहे. तर म्हणून माझ्या प्रियांनो आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये दिवस घालवूया आणि विश्वासाने देवाजवळ जाऊया आणि आपले सर्व चिंता, आपले सर्व परेशानी, आपल्या सर्व ज्या काही आजार आहेत, ज्या समस्यातून तुम्ही आणि मी जात आहोत, त्या सर्व समस्या आम्ही उपवास प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराकडे सादर करूया आणि विश्वास करूया की निश्चित प्रभू परमेश्वराने आम्हाला त्या सर्व समस्यातून, सर्व आजारातून, सर्व चिंतेतून छुटकारा दिलेला आहे. आणि निश्चितच परमेश्वर आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. या वचनाच्या द्वारे देव बाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. आमच्या सामर्थ्यशाली देवा, आम्ही तुला धन्यवाद करतो, तुझा गौरव करतो की आज वचनाच्या द्वारे तू आम्हाला सांगितलेलं आहेस की आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये प्रभू तुझी वाट पाहायला पाहिजे. उपवास प्रार्थनेमध्ये आम्ही तुझ्याकडे घुटणे टेकायला पाहिजे, विश्वास करायला पाहिजे आणि आमच्या सर्व समस्या आम्ही तुझ्याकडे मांडायला पाहिजे, जेणेकरून प्रभू आमच्या सर्व समस्यावर तू आम्हाला महत्त्व देशील आणि प्रभू तू आम्हाला आशीर्वादित करशील आणि आम्ही तुझा गौरव करू. तारणाऱ्या येशूच्या नावात प्रार्थना मागतो, म्हणून तो स्वीकार कर. आमीन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.